तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या अनुभवाचा विषय भक्तिभाव असं सांगतात आणि अनुभवाचा विषय भक्तिभाव सांगून भाग्याचा या शब्दाने त्या भक्तिभावाचं वर्णन करतात. म्हणून सवैराग्यू ज्ञानाभ्यासुतो सभाग्यू करुणी झाला आत्मजो आत्मलाभा अशी ज्ञानोबरायांची ओवी आहे. वैराग्याने युक्त होऊन जो ज्ञानाचा अभ्यास करील अशा पुरुषाला आत्मलाभ होतो म्हणतात. परमार्थामध्ये वैराग्य हे फार मोठे एक साधन सांगितलेलं आहे. अंगी वैराग्य असल्याशिवाय परमार्थ मार्गाची वाटचाल सुरू होत नाही. संपूर्ण जगत श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हे जगत मिथ्या आहे आणि परमात्माच म्हणजे आत्मा हा सत्य आहे असा ज्याचा निश्चय आहे त्याला विवेक म्हणतात. देह खोटा आहे आत्मा सत्य आहे याला विवेक असं म्हणायचं. आणि वैराग्य म्हणजे इहलोकापासून या मृत्यूलोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या विषयाला लात मारणं याला वैराग्य असं म्हणायचं. स्वर्गाचं राज्य कुत्र्याच्या ताज्या वांतीप्रमाणे वाटलं पाहिजे तर ते वैराग्य. कुत्रं जर कुठं ओंकारी करत असेल तर आपल्याला कसं वाटतं? तसं स्वर्गाचं राज्य जरी मिळत असलं तरी ते कुत्र्याच्या ताज्या वांतीप्रमाणे वाटलं पाहिजे, उलटीप्रमाणे वाटलं पाहिजे त्याच्या, तर ते वैराग्य, नाही तर वैराग्य नाही. अलीकडे वैराग्याविषयी बोलणं म्हणजे अवघडच आहे. हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. हा शब्द सन्निकृष्टत्व आणि अपरोक्षत्व याचं बोधक मानलं जाते. प्रत्यक्ष हा गे माझा अनुभव. तुकाराम महाराज आपल्या अनुभवाचा विषय भक्तिभाव सांगतात आणि त्याचं वर्णन भाग्याचा या शब्दाने करतात. तुकाराम महाराजांना आलेला हा परमार्थातला प्रत्यक्ष असा अनुभव आहे. तो अनुभव कशाचा आहे? भक्तिभाव. आता भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय? ओके, देवाची 2 नामं घेतलं म्हणजे भक्ती झाली असा त्याचा अर्थ का? पंढरपुराची 1-2 वाऱ्या केल्या म्हणजे भक्ती झाली असं म्हणायचं आहे का? आळंदीला जाऊन आलात म्हणजे भक्ती झालं असं म्हणायचं आहे का? भजनात बसलात 1-2 अभंग म्हटले म्हणजे भक्ती म्हणायचं का? भक्ती म्हणजे काय? व्यासांची एक भक्तीची व्याख्या आहे. पूजा देश्वनु राग इति पाराशर्या. भक्तिसूत्रात सांगतात पूजा देश्वनु राग इति पाराशर्या. पाराशर्य म्हणजे व्यास महर्षी. पाराशर्याचे चिरंजीव, पराशर ऋषीचे चिरंजीव व्यास महर्षी म्हणून तिथं पाराशर्य आलेला आहे नारद भक्तिसूत्रामध्ये. मोठ्या प्रेमाने भगवंताची पूजा करणं ही सुद्धा भक्तीच आहे. आवडीनं प्रेमानं भाव विभोर होऊन भगवंताची पूजा करता आली पाहिजे. आपली पूजा कशी असते? कशी पूजा करायला हवी? आपण देवाऱ्यात रोज पूजा करतो का नाही? आपलं असलेले टाक, त्याला तिकडे टाक म्हणतात, छोटे छोटे असतात टाक. किंवा एखादी मूर्ती असेल तर ती पाण्यात खंगाळून परत ठेवून टाकायची, त्याला पुसायचं नाही, काय नाही. काय आहे, मारुतीला माणसं पाणी घालतात किंवा नरसिंहाला पाणी घालतात, पण त्याला पुसत नाहीत. नुसतं आपलं घागरभर पाणी नेऊन ओतायचं. तुमच्या अंगावर घागरभर पाणी ओतलं पुसलं नाही तर चालेल का? चालत नाही ना. देवाला आंघोळ घातल्यानंतर व्यवस्थित पुसलं पाहिजे, तरच तुम्ही देवाला, मारुतीला किंवा नरसिंहाला, तुमची इष्टदेवता असेल त्या इष्टदेवतेला स्नान करा. जर आपणाला विधीपूर्वक पूजा करता नाही आली तर मग त्याचा काय उपयोग आहे? पूजा करत असताना अगोदर मंदिर किंवा आपलं देवघर झाडून काढणे, स्वच्छ करणे, नंतर रांगोळ्या काढणे. रांगोळ्या काढल्यानंतर तुळशी, बुक्का, माळ,
काय निवेद्य, अक्षदा, दीप याची सिद्धता ठेवणं आणि पूजेच्या अगोदर आणि पूजेच्या नंतर जी आनुषंगिक कामं करायची असतात ती झाली पाहिजे. पुन्हा त्याची साधनं ती घासून पुसून ठेवली पाहिजे. पूजा देवाची, ज्या देवाची पूजा तुम्ही करताय, मी भक्तीविषयी बोलतोय मंडळी, ज्या देवाची तुम्ही पूजा करताय, तर पूजा करीत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हाताने पूजा चालू असते माणसाची, त्या देवतेची पूजा चालू असते. मुखानं स्तोत्र किंवा हरिपाठ चाललेला असतो, आहे की नाही, आणि मनामध्ये भोग वासना चाललेली असते. ही अशी पूजा चालत नाही. मन एकवटून पूजा झाली पाहिजे. हाताने देवाची पूजा करताय, मुखाने स्तोत्रपठण म्हणताय आणि मनात भोग विषयाचं चिंतन करताय, ही कसली पूजा आली? ती भक्ती होऊ शकत नाही. भक्तीमध्ये देवाची पूजा करीत असताना त्या मूर्तीमध्ये, मूर्ती म्हणजे देव नाही, ते एक प्रतीक आहे. प्रतीक या शब्दाचा अर्थ कडे जाणे, त्या प्रतीकेच्या द्वारा त्या परमात्म्याकडे जाणं, असा त्याचा अर्थ आहे. प्रतीक म्हणजे जी प्रतीक म्हणून तुम्ही जी पूजेमध्ये जी देवता वापरली जाते, त्या मूर्तीमध्ये आपल्या इष्ट देवतेला येण्याचं आव्हान करायचं. तुमची पांडुरंग इष्टदेवता आहे किंवा खंडोबा इष्टदेवता आहे किंवा म्हसोबा कुठली का देवता असणार, एखादी दिवी असेल, भवानी दिवी असेल, आहे का नाही, ज्या प्रत्येकाच्या इष्टदेवता भिन्न भिन्न आहेत. कुणाची देवी इष्टदेवता असू शकेल, कुणाचा पांडुरंग आहे, कुणाचा म्हसोबा आहे, कुणाचं भगवान शंकर आहे, कुणाची पिंड असते, कुणाचं काय. तर त्या देवतेला आव्हान करायचं मोठ्या प्रेमाने आणि माझ्या या मूर्तीमध्ये, या प्रतीकामध्ये ये देवा, माझी सेवा घे, अशी प्रार्थना करणे. तर ती त्या देवाची पूजा ग्राह्य धरली जाते. नाहीतर उगीच आपलं ते देव खंगाळून टाकणं, कुणीतरी दरवाज्यात येतं, हाका मारतं किंवा हात बायकोला म्हणतो चहा झाला का, ती लिकरू बघ काय करते, हे मधूनच काहीतरी चाललेलं असतं. याला पूजा म्हणत नाहीत. तेव्हा पूजा करीत असताना मन एकवटून ती पूजा झाली पाहिजे. ही भाव विभोर होऊन प्रेम नस्तु प्रथमावस्था भाव युत्युच्यते बुधैही. आपलं अंतकरण पूजेच्या वेळेला दयाद्र, कोमल आणि स्नेहयुक्त झालं पाहिजे. जसं लोणी असतं, लोणी कसं असं स्नेहयुक्त असतं, किती मऊ असतं. तेव्हा देवतेची पूजा करीत असताना आपलं अंतकरण असं शुद्ध, स्नेहयुक्त आणि मऊ असलं पाहिजे. कठोर अंतकरण परमार्थाला घातक आहे. कठोर अंतकरणाने परमार्थात नालायक माणूस आहे. परमार्थात कठोर चालत नाही एवढं, देवाच्या पूजेच्या बाबतीत. बाकी वैराग्याच्या बाबतीत आहे ते कठोर पाहिजे तिथं. पण देवाची पूजा करीत असताना अंतकरण कोमल पाहिजे. जीवीच्या जीवा प्रेम भावाच्या भावा, असा भाव असला पाहिजे, असलं प्रेम असलं पाहिजे, तरच ती पूजा. ही व्यासांची व्याख्या झाली. आता गर्गाचार्याची व्याख्या बघू आपण भक्तीची. गर्गाचार्य कथा देशवती इति गर्गाः. पूजा आणि कथा. आता माझं हे प्रवचन चाललेलं आहे, संध्याकाळी कीर्तन होणार, कथा होणार. कथेमध्ये आणि पूजेमध्ये फरक आहे. पूजेमध्ये फक्त आराध्य दैवत आणि पूजा करणारा दोघे जणच असतात, आहे का नाही. तुम्ही देवाऱ्यामध्ये पूजा करता, किती जण असता तुम्ही एकटे असता आणि तुमचं आराध्य दैवत असतं. आणि कथेमध्ये कसं आहे, आता तुम्ही अनेक जण इथं बसलेले आहात, तेव्हा अनेक लोकांची, सिद्ध पुरुषाची, साधू संताची संगती होते. आणखीन कथेमध्ये काय आहे, एखाद्या विद्वानाचं जर आपण कथा ऐकली, त्यात काही बरेच विद्वान बसलेले असले तर दुसऱ्याच्या मुखातून कथा ऐकल्याने आपला अहंकार गळून पडतो. आपला अहंकार गळून पडतो, आपण कमी आहोत असं वाटायला लागतं. तेव्हा कथा दिशवती ती गर्गाः. कथेमध्ये श्रवण भक्ती आहे. ही कथेमध्ये श्रवण भक्ती सांगितलेली आहे. तसं पूजेमध्ये काय बोलायचं नाही, पण कथेमध्ये मात्र एक सांगणारा असतो, हजारो लोक ऐकणारे असतात. सांगणारा मोठा खुबीनं दृष्टांत देऊन बोलत असतो, पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो.
लोकांच्या कानापर्यंत हृदयापर्यंत जाऊन भिडत असतो. आणि हे वक्त्याचं ते कामच आहे. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नविना, असं आहे. आणि म्हणून कथा दिशवती इति गर्गाः, कथेमध्ये अनेक लोक असतात. कथा ऐकत असताना अनेक लोकांची संगती होते. प्रेमभराने एकमेकाशी कथा सुटल्यानंतर लोक बोलतात का नाही. आणि त्या कथेमध्ये बसल्यानंतर मात्र एकमेकाशी कुणी बोलायचं नाही. कथा संपल्यानंतर मग चर्चा करू शकता. म्हणून कथेत आणि पूजेत ह्या दोन भक्तीमध्ये हा फरक आहे. कथेमध्ये अनेक लोकांचा परिचय होतो, सिद्ध पुरुषाचा परिचय होतो, संतांची संगती घडते. आणि पूजेमध्ये आराध्य दैवत आणि पूजा करणारा दोघे जणच असतात. हे झालं कथा दिशवती इति गर्गाः. शांडिल्याची एक व्याख्या आहे भक्तीची. आत्मरत्य विरोधनेती ती शांडिल्यः. म्हणजे शांडिल्य जे बोलतात, शांडिल्य नावाचे ऋषी आहेत, त्यांनी भक्तीची व्याख्या केली. आत्मरत्य विरोधनेती ती शांडिल्यः. म्हणजे ते कथा भक्तीच्या विरोधात नाहीत किंवा पूजा भक्तीच्या विरोधात नाहीत, व्यासांच्याही विरोधात नाहीत. आणि गर्गाचार्य कोण आहेत? हे भगवान श्रीकृष्णाचे कुळातले हे आहेत, काय त्याला पुरोहित. भगवान श्रीकृष्णाचं नामकरण करणारे कोण आहेत? गर्गाचार्य आहेत. गर्गाचार्यांनी भगवान श्रीकृष्णाचं नामकरण केलेलं आहे. कारण नंदाचं कुळ वेगळं आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं कुळ वेगळं आहे. भगवान श्रीकृष्णाचं कुळ हे यादव घराण्यातलं आहे, पण माहीत नव्हतं नंदाना, आणि आपलाच पुत्र समजत होते. पण तो वसुदेव देवकीचा मुलगा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, असं आहे. आणि नंदाचं कुलदैवत आहे मल्हारी मार्तंड. मी काय बोलत होतो? आत्मरत्य विरोधनेती ती शांडिल्या. पारा व्यासांच्या आणि गर्गाचार्याच्या विरोधात या शांडिल्याची व्याख्याने. पूजा भक्ती करत असताना तुमचं अनुसंधान पाहिजे, किंवा कथा कीर्तन ऐकत असताना वक्त्याच्या मुखातून येणारा शब्द आपल्या हृदयापर्यंत येऊन भिडण्याकरता तिथंही अनुसंधान पाहिजे. या शांडिल्याचं म्हणणं काय की जर तुमचं पूजा करत असताना जर अनुसंधान नसेल किंवा कथा ऐकताना अनुसंधान नसेल, लक्ष नसेल, तर ऐकण्याचा तरी काय उपयोग आहे, किंवा त्या पूजेचा तरी काय उपयोग आहे. म्हणून अनुसंधान राखलं पाहिजे. अनुसंधान त्यांचं महत्त्वाचं आहे. कोणत्याही क्षणी सतत भगवंताचं अनुसंधान राखणं हे 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 शांडिल्याची व्याख्या आहे. आत्मरती पाहिजे, आत्मरती पाहिजे, अनुसंधान पाहिजे, लक्ष पाहिजे. आपणाला काय क्षणभर आपणाला भक्तीचा उमाळा येतो नाही असं नाही. कीर्तनामध्ये माणसं बसतात, प्रवचनामध्ये बसतात. कीर्तनकाराने विठ्ठल विठ्ठल म्हणलं की विठ्ठल विठ्ठल म्हणतात. झालं तर पुंडलिक वरदाहार म्हणलं की विठ्ठल गजर करतात. तुम्ही पंढरपूरला गेला म्हणजे 7 मजली इमारतीमध्ये रांक लागते. गोपाळपरापर्यंत लोकांची भक्त मंडळीची रांक लागते. मधून पुंडलिक वरदाहारी होते, पण मधून लोक गुटखाही खातात, तंबाखूही खातात, पानही खातात, लघवी बसून येतात, रांकला लागतात. असलं देवदर्शन कधी करू नका मंडळी. देवाच्या दर्शनाला जात असताना शरीराची शुची राखा. शरीराची शुची जर नसेल, पवित्रता नसेल शरीराची, तर जाण्यात काही उपयोग नाही त्या. कारण परमात्मा अविकारी आहे, तुम्ही विकारी आहात. विकारी पुरुषानं अजून विकार घेऊन जाणं वाईट आहे ना. म्हणून शरीराची शुची घेऊन जा, शरीर पवित्र करून जा, हातपाय धुवून जा, चूळ भरून जा, स्नान करून जा, पवित्र भावनेनं जा, भाव विभोर बनून जा. 2-2 दिवस रांकमध्ये लागलेले लोक काय करतात? हे असलं दर्शन काय कामाचं असो. म्हणून अनुसंधान क्षणभर आलेला मग पुंडलिक वरदाहारी विठ्ठल होतं का नाही? पंढरीनाथ महाराज की जय अशा घोषणा. जशी जशी पांडुरंगाची मूर्ती जवळ येत जाईल तसा तसा भक्तीचा उमाळा अधिक येतो. पुंडलिक वरदाहारीचा गजर होतो. गुणी महिला गाणेही म्हणतात,
कुणी अभंग म्हणतात, कुणी टाळ्या वाजवतात. किती उमाळा घशापर्यंत उमाळा येतो तो. आणि एकदा दर्शन झालं आणि बाहेर आला, काढा तंबाखू. हे क्षणभर आलेला उमाळा काय कामाचा भक्तीचा, काय कामाचा नाही ना. म्हणून याच्यापेक्षा आणखी पुढची एक व्याख्या आहे नारदाची. म्हणून भगवंताचं अनुसंधान, पूजा भक्तीमध्ये मन एकवटून पूजा झाली पाहिजे. कथा भक्तीमध्ये सुद्धा लक्षपूर्वक कथा ऐकली पाहिजे. आणि शांडिल्याचं म्हणणं की पूजा एकवट, शांडिल्याचं म्हणणं पूजा करताना कथा ऐकत असताना अनुसंधान ठेवा. आता चौथी व्याख्या नारदाची. नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलतेती. व्याकुल शब्द वापरलेला आहे. ईश्वरासाठी व्याकुळ झालेल्या चित्तातून हे काम क्रोध लोभ मद मत्सर निघून जातात. जोपर्यंत देवाचं नाव ऐकता क्षणी तर डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या पाहिजे मंडळी. पण असं कधी होत नाही आम्हाला. एवढं प्रेम नाही आपल्यात. एक उदाहरण देतो तुम्हाला. एकदा नारद द्वारकेत आले. देव कुणाचं स्वागत करतो तर भक्तांचं स्वागत करतो. भक्त कुणाचं स्वागत करतात, देवाचं स्वागत करतात. देव कुणाची पूजा करतो, देवाच्या देव्हाऱ्यामध्ये कुणाची पूजा होते, संतांची पूजा होते. आणि संतांच्या देव्हाऱ्यामध्ये देवाची पूजा होते. एकदा नारद द्वारकेत आले. सिंहासनावर उठून भगवान श्रीकृष्ण खाली उतरले. नारदाचं स्वागत केलं. एका ठिकाणी थांबायचं नाही हा नारदाला दक्ष प्रजापतीचा शाप आहे. म्हणून त्रैलोक्यामध्ये नारद फिरत त्रैलोक्य भ्रमत, तुकाराम महाराजाचा अभंग, सारखं भ्रमण आहे. कारण का दक्ष प्रजापतीनं शाप दिला नारदांना, तर दक्ष प्रजापतीची 10,000 मुलं नारदांनी परमार्थाला लावली, त्यांना संसार करू दिला नाही. म्हणून दक्ष प्रजापतीनं नारदाला शाप दिला, एक क्षणभर सुद्धा कुठे थांबणार नाहीस तू. पण गोकुळामध्ये मात्र द्वारकेमध्ये मात्र ते थांबायचे. कारण द्वारकेला भगवान श्रीकृष्णाचं चक्र डोळ्याचं पातळ लवून उघडेपर्यंत 21 वेळा फिरायचं. ते 21 वेळा प्रदक्षिणा घालायचं. डोळ्याचं पातळ लवून उघडेपर्यंत ते सुदर्शन चक्र 21 प्रदक्षिणा घालत होतं. कुणाची माय वेळ तिथं प्रवेश करण्याची यम सुद्धा जात नव्हता. 21 वेळा प्रदक्षिणा म्हणजे सामान्य गोष्ट आहे का, डोळ्याचं पातळ लवून उघडेपर्यंत. नारदाचं स्वागत झालं. आणि कुणी जरी आलं भेटायला देवाला, कृष्णाला द्वारकेमध्ये, तर देवाचा एकच विषय, माझ्या गवळणी कशी असतील. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मी गोकुळातून बाहेर पडत असताना, म्हणजे मथुरेला येत असताना, मी तुम्हाला भेटण्याकरता परत येतो असं म्हणालो, पण पुन्हा मी गेलो नाही. याची खंत देवाला टोचत होती. आणि नारदाजवळ बोलता बोलता इकडच्या तिकडच्या गप्पा निघाल्या. आणि निघता निघता भगवान श्रीकृष्णाने द्रौपद गाठलं. माझ्या गवळणी कशा असतील, कशा राहत असतील, माझी आठवण करत असतील का. असा नारदालाही मोठा प्रश्न पडला. कुणी कधी आलं माझ्याजवळ, कित्येक वेळा गोष्ट काढली नारदाने देवानी गवळणीविषयी. आत्ताही तेच बोलतात. देवाला एवढं गवळणीचं आकर्षण का. आणि विचारलं ना, नारदाने धाडस करून विचारलं, देवा कुठल्याही गप्पा निघाल्या की तुम्ही गवळणीचा विषय काढता, का काढता, का काढता गवळणीचा विषय तुम्ही. इतर विषय आहेत ना भरपूर. नारदा त्याचं पुन्हा बघू, तुम्हाला उत्तर देईन कधीतरी, पण आत्ता माझं डोकं दुखतंय, आत्ता माझं डोकं दुखतंय. तुम्ही गवळणीचा विषय का काढता, गवळणीविषयी का नेहमी बोलता,
असं जे तुम्ही विचारता त्याचं उत्तर मी नंतर देतो, पण आता माझं डोकं दुखतंय. मग देवा डोकं दुखतंय, मग मी वैद्याला बोलवतो. चालेल, वैद्याला बोलवा. वैद्य, हाकीम, डॉक्टर वगैरे त्यावेळी द्वारकेमध्ये पुष्कळ असतील. सगळ्यांना बोलावलं. आपापल्या परीनं औषधं दिली, पण देवाचं डोकं काही थांबलं नाही. कुणी बॉम्ब दिला असेल, कुणी विक्स लावला असेल, कुणी झेंडू बॉम्ब लावला. मला माहीत नाही त्यावेळेला होतं का नाही ते. आज भगवान श्रीकृष्णाचा अवतार होऊन 5123 वर्षे झाली. पण जे काही त्यावेळेला आयुर्वेदिक औषधं असतील, ते औषधं सगळी तिथं वापरली, तरी देवाचं डोकं थांबलं नाही. देवा तुमचं डोकं थांबण्यासाठी आम्हाला सांगा ना, आम्ही ते औषध करू. चालेल. एखाद्या प्रेमळ भक्ताच्या चरणाची जर माती, एखाद्या प्रेमळ भक्ताच्या, एकनिष्ठ भक्ताच्या, भाविक भक्ताच्या पायाची माती माझ्या कपाळाला लावली ना, माझं डोकं थांबणार आहे. मग नारद फिरत बसली इकडे तिकडं आणि आले रुक्मिणीच्या महालात. रुक्मिणीच्या महालात आल्यावर रुक्मिणी आदर सत्कार केला, पूजा केली नारदाची. कुणीकडून येणं केलं नारदा? असं देवाकडूनच आलोय मी, बराच वेळ बसलोय देवाकडे येऊन, पण देवाचं डोकं दुखते. मग बोलवा ना वैद्यांना, हाकीम, डॉक्टर वगैरे. अहो सगळं झालं करून, कुणाचा त्यांना औषधाचा गुणच येईना, म्हणून तुमच्याकडे आलोय मी. काय औषध आहे नारदा ते सांगाल का? नाही तुम्ही ते द्याल, औषध तुमच्याकडे आहे, पण तुम्ही द्याल ही मी अपेक्षा करूनच आलोय. काय हरकत नाही, सांगा कोणतं औषध आहे. काय नाही, ज्याचं भगवंतावर निताशय निर्मळ स्वच्छ प्रेम आहे, अशा भक्ताच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर देवाचं कपाळ थांबणार आहे, डोकं थांबणार आहे. काय बोलता नारदा? काय तुम्हाला लाज वाटते का? आमच्या पायाची माती आणि देवाच्या कपाळाला? नरकाला जाण्याचा मार्ग सुचवताय तुम्ही आम्हाला? आम्हाला काय नरकाला पाठवायचा विचार आहे का तुम्हाला? आमच्या पायाची माती आणि देवाच्या डोक्याला कशी चालेल? हा तर नरकाला जाण्याचा मार्ग आहे. आपण जर एकमेकाला कुणाला लात मारली तर आय एम सॉरी म्हणून आपण त्याच्या पाया पडतो का नाही? मग देवाच्या, मग एखाद्या भक्ताच्या किंवा कुणाच्याही पायाची माती देवाच्या कपाळाला कशी चालेल? ना 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 ना, हे असं होऊ शकत नाही नारदा. मग तिथून उठले. आम्ही देऊ शकत नाही माती आमच्या पायाची. सत्यभामेकडे आले. सत्यभामा म्हणाली, नारदा आणि हे तुम्ही काय हो बोलता? हे कसं शक्य आहे? हे काय शक्य नाही. तुम्ही डॉक्टरना बोलवा, का हाकीम वैद्य जेवढे काय त्यांना बोलवा, त्यांचं औषधं द्या, पण आमच्या पायाची माती आम्ही कशी द्यायची? पण देवाने सांगितलंय ना, हे आमचं प्रेम आहे देवावर, पण पायाची माती कशी द्यायची? आमचं शुद्ध प्रेम आहे, मग द्या ना तुमच्या पायाची माती, शुद्ध प्रेम आहे तर. ना ना ना, आम्ही नरकाला नरकाला जाऊ इच्छित नाही. बऱ्याच 16,108 राण्याकडे काय गेले असतील नसतील गेले, पण नारद रिकाम्या हातानेच परत आले. कारण देवाला नारदाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. उठसूट तुम्ही गवळणीचा विषय काय काढता? आणि मग रिकाम्या हाताने नारद आले. देवा कुणी आपल्या पायाची माती द्यायला तयार नाही. असे कोण आहेत तुमचे भक्त? तुम्हीच सांगा. आता तुम्ही सांगितलं की प्रेमळ भक्ताच्या पायाची माती मस्तकाला लावली तर डोकं थांबणार आहे. मग आता तुम्हीच सांगा, असे प्रेमळ भक्त तुमचे कुठे आहेत? असे प्रेमळ भक्त तुमचे कुठे आहेत? भगवंताने झटकरनं सांगितलं, गोकुळात जा. नक्की माझ्या गवळणी त्यांच्या पायाची माती दिल्याशिवाय राहणार नाही. नारदाला मनोगती होतीच. नारद आता इथं क्षणार्धात इथे, तर क्षणार्धात कुठे असतील काही सांगता येत नाही. नारदाचं पूर्वचरित्र फार मोठं गोड आहे मंडळी. 1-2 मिनिटात सांगतो. नारद कोण आहेत? नारद अनेक सांगितलेले आहेत, पण माझ्या वाचण्यात गेलेले नारद अनेक आहेत, पण हे नारद वेगळे. त्रैलोक्यात भ्रमण करणारे. आम्हाला एक जेवढं माहीत आहे
तुम्हाला जे माहीत आहे तेवढंच मला माहीत आहे. नारदाला आई होती, आदल्या जन्मातली कथा आहे. नारदाला आई होती, वडील नव्हते. कुणाची तरी भांडी कुंडी करून आपल्या मुलाचं पोट भरणारी ही साधी सुधी नारदाची आई होती. आणि एके वेळेला चातुर्मास करण्याकरता काही साधू संत त्या गावाशी यायचे. मग त्यांच्या आईने, नारदाच्या आईने नारदाला त्या साधू संताच्या सेवेमध्ये जुंपून टाकायचं. बाबा, साधू संताची सेवा कर, तुला मोठा गुण येईल. नारदाने सांगितलेलं आहे ते पूर्वचरित्र. आणि मग नारद त्या साधू संताच्या सेवेत राहायचे. त्या साधू संतांच्या मुखातून जी कथा निघायची मोठ्या प्रेमानं ऐकायची. जेवणाची वेळ झाली, कुणाला मागायचं नाही, आईची सक्त ताकीद होती. नारद लहान होते, पण साधू संतांची सगळी सेवा करायची, त्यांचे कपडे धुवायचे, त्यांचं काय काय करायचं सगळं सगळं, पण काय मागायचं नाही नारदाने. एके दिवशी त्या साधूने विचारलं, का रे बाळा, तुला भूक लागत नाही का? लागत नाही. तहान लागत नाही का? लागत नाही. का तुला भूक लागत नाही? तुमच्या मुखातून आलेली कथेनं माझं पोट भरलं जातं. तुमच्या मुखातून जे स्रवत आहे तेच मी सेवन करतोय. बाळा, असं बोलू नकोस. आमचं जे पत्रवाळीमध्ये उच्चिष्ट राहील ते सेवन करत जा. आपल्या पत्रवाळीवरचं त्यांनी खाण्याची परवानगी दिली आणि तेवढं राहून ते नारद राहायचे. चातुर्मास संपला, ते साधू संन्यासी निघून गेले. निघून गेल्यानंतर एके दिवशी नारदाला एकुलती आई आणि एकुलत्या आईचा एकुलता एक मुलगा म्हणजे नारद होते. एके दिवशी नारदाची आई तवली घेऊन, तवली म्हणजे काय आपण त्याला म्हणतो चरवी म्हणतो इकडे, चरवी, चरवी घेऊन गाईचं दूध काढायला निघाली आणि रस्त्यातच साप चावून मेली अंधारामध्ये. नारद एकटे राहिले. आत्तापर्यंत नारदाला असं कधी वाटलं नव्हतं आपली आई मरावी, आपण मोकळं व्हावं. पण आत्ता मात्र नारदाला वाटलं आपण मोकळे झालो, आनंद झाला, आई गेली. आनंद वाटला नारदांना. आणि नारद एकटेच निघाले आणि एका तळ्याच्या काठी आले. तळ्याच्या काठी येऊन बसले. विजा कडाडत होत्या आणि ती एक वीज अशी कडाडली आणि थोडी झलक, नारदाने डोळे मिटलेले होते, थोडी झलक त्या परमात्म्याने आपली नारदांना दाखवली. आणि झलक दाखवल्याबरोबर तो परमात्मा तिथेच अदृश्य झाला. नारद उठताय तर मला कुणाची झलक मिळाली? आकाशवाणी झाली, बाबा ह्या जन्मात तुला माझं दर्शन नाही, पुढच्या जन्मामध्ये तुझ्या मागे पुढे मी राहीन. हे नारद आहेत. पूर्वचरित्र सांगितलं नारदाने हे. आणि नारद भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही गोकुळात जा, नक्कीच माझ्या गवळणी त्यांच्या पायाची माती दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि नारद मनोगतीनं सकाळच्या प्रहरी गोकुळामध्ये हजर झाले. काही बऱ्याच गवळणी, जवळजवळ बऱ्याच गवळणी अशा गोवऱ्या लावित होत्या शेणाच्या. त्यांचे एक विषय येतो सकलांचा हारी, त्यांच्या आवडीने आवडी इतरी. त्या गवळणीचा एकच विषय म्हणजे भगवान श्रीकृष्ण, दुसरा विषयच नव्हता. मंडळी, आपल्या महिला इथं जरी आल्या, पुरुष जरी आल्या तर घरच्याच गप्पा संपत नाहीत. तुझी मुलगीच आली का, तुला मुलीला किती मुलं आहेत, कधी आली, इथं कीर्तनातच गप्पा चालल्या आहेत त्यांच्या. तर काय सांगायचं तुम्हाला, मला हे जमत नाही हो सांगायला असलं, पण अशा गप्पा निघतात. परमार्थाच्या ठिकाणी सुद्धा परमार्थ न होणं हे आपलं दुर्दैव आहे.
पण परमार्थ नसल्यानंतर आपण काय करत असाल हे तुम्हीच ओळखा. नारदाला पाहिल्याबरोबर त्या गवळणी तशाच बरक्या हाताने शेणानं भरलेली होती ती हातं, तशात अवतीभोवती गोळा झाल्या. नारदा कधी आलात? म्हणे आत्ताच आलोय. कुठून आलात? कशा आलात? म्हणे द्वारकेहून आलोय. द्वारकेहून आलात? आणि तुम्ही द्वारकेहून आलात? कृष्ण आमचा कसा आहे हो? चांगला आहे ना? आमची आठवण काढतो का? आमच्याविषयी काही बोलतो का? तुम्ही गोकुळातून आलाय. सगळ्याच्या डोळ्यातून अश्रुधार आहे. नारद चकित झाले. भगवान श्रीकृष्णाचं नाव काढता क्षणी द्वारकेतून मी आलोय असं सांगता क्षणी तर त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा अखंड सुरू झाल्या. आमचा कृष्ण बरा आहे का? आमची आठवण काढतो का? पुन्हा पुन्हा तेच. आणि भक्ती कशाला म्हणतात हे मला बोलायचं आहे ना. प्रेम कशाला म्हणतात? नारदा हे गवळणीनो एक भगवंताचा निरोप घेऊन मी आलोय. कोणता निरोप आहे सांगा? 15 दिवसापासून देवाचं डोकं दुखतंय, थांबायला तयार नाही. त्याच्याकरता मी इथं आलोय. कशाकरता आलाय तुम्ही इथं? मग डोकं दुखताय तर औषध का नाही केलं? मग तिथं डॉक्टर, हाकीम, वैद्य वगैरे 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 नाही, त्यांचं औषध वेगळं आहे. म्हणजे कसलं औषध आहे? नाही, प्रेमळ भक्ताच्या पायाची माती भगवंताच्या डोक्याला लावली तर देवाचं डोकं थांबणार आहे. किती टोपलं माती तुम्हाला पाहिजे, आमच्या पायाची किती टोपलं घाण पाहिजे तेवढी घेऊन जा. तात्काळ त्या गवळणीच्या मुखातून हे वाक्य बाहेर निघालं सगळ्यांच्या. किती टोपलं माती पाहिजे का आमच्या पायाची घाण पाहिजे ती घेऊन जा. अगं तिथे एवढी रुक्मिणी असताना, नारद म्हणतात तिथं रुक्मिणी असताना, सत्यभामा असताना त्यांनी आपल्या पायाची माती दिली नाही नरकात जाण्याच्या भीतीनं. आणि तुम्हाला नरकाची भीती वाटत नाही का? अहो नरकाचं पुन्हा बघू नारदा, आपण नरकाचं पुन्हा बघू, पण आमच्या पायाची माती जर भगवान श्रीकृष्णाच्या डोक्याला लावल्याने त्याचं डोकं थांबणारं असेल तर आम्ही चिरकाल नरकाला जाऊ. पण देवाचं डोकं थांबलं पाहिजे. हो, याला म्हणायचं प्रेम, किंवा याला म्हणायचं प्रेम भक्ती. त्यांनी नरकाचा विचार केला नाही मंडळी, आपल्या इष्ट देवतेच्या डोकं थांबलं पाहिजे याचा विचार केलेला आहे. हो, म्हणून असं कोणी देईल का आपल्या पायाची माती? आम्ही चिरकाल नरकाला जायला तयार आहोत, कायमस्वरूपाचं नरकामध्ये जाऊन पडू, पण आमच्या पायाच्या मातीनं देवाचं डोकं थांबलं पाहिजे. हे प्रेम आहे. याला प्रेम म्हणायचं. ह्याच्यात निर्हेतुक प्रेम म्हणायचं. कुठली आशा भक्तीमध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे इथं काय आहे? भक्तिभाव भाग्याचा असा शब्द आहे. हा गे माझा अनुभव. तुकाराम महाराजांचा अनुभव कोणता आहे? भक्तिभाव. आणि त्या भक्तिभावाचं वर्णन चाललंय भाग्याचा या शब्दाने. हा भक्तिभाव. भक्तिभावामध्ये 3 गोष्टी आहेत मंडळी. भक्तिभाव आपल्यात येण्याकरिता निष्कामता यावी लागते. दुसरी गोष्ट आचार शुद्धता यावी लागते. निष्कामता यावी लागते, आचार शुद्धता यावी लागते, आणि तिसरी गोष्ट गती सातत्य यावं लागतं. आचार शुद्धता जर भक्तीमध्ये नसेल तर काही उपयोग नाही. आपले आचार विचार चांगले असावे लागतात. पुन्हा निष्कामता पाहिजे. कुठला तरी हेतू धरून देवाची भक्ती करणं हे सगळ्यात वाईट आहे. वाईट म्हणजे काय? तुम्हाला मिळणार काहीतरी मिळणार. अर्थभक्तापैकी अर्थभक्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी भक्त असे भक्ताचे गीतेमध्ये 4 प्रकार आलेले आहेत. अर्थभक्तामध्ये द्रौपदी मिळते, देवा संकट पडले धावून ये. अर्थार्थी भक्तामध्ये सुदामदेव आहे, त्यांना सोन्याची द्वारका दिली. अर्थार्थी जिज्ञासू भक्तामध्ये अनेक दोघा तिघांची नावे आलेली आहेत. आणि ज्ञानी भक्तामध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, नामदेव महाराज हे ज्ञानी भक्त आहेत. हे ज्ञानी भक्तामध्ये येतात. त्यांची निष्कामता आहे. देवाकडे काही मागणं मागत नाही, देवाजवळ हट्ट धरत नाही. त्याच्या प्रेमाचाच हट्ट धरलेला आहे. देवा तुझं प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान म्हणतात नाथराय.
प्रेमाशिवाय दुसरं काही मागितलं नाही. म्हणून आणि गती सातत्य पाहिजे, त्याचं अनुसंधान सारखं राखलं पाहिजे भक्तीमध्ये. भक्तीमध्ये जर अनुसंधान साधता नाही, तुम्ही काम करा, शेतामध्ये काम करा, घरात काम करा, स्वयंपाकात काम करा, दुसऱ्याला बोलत राहा, कुठलंही का, पण देवाचं अनुसंधान चुकायचं नाही, हे महत्त्वाचं आहे. म्हणून आचार शुद्धता पाहिजे, गती सातत्य पाहिजे, हां, आणि निष्कामता पाहिजे. काहीतरी देवाकडून मिळवण्याकरता भक्ती करायची असं नाही. आता कोणाची निष्कामता राहिली आहे मंडळी सांगा? कीर्तनकार तर ठरवूनच जातो, असा आहे. कीर्तनकारासारखा लबाड माणूस नाही. मला लय अनुभव आहेत असे. कुठून आलो म्हणतो, विदर्भातून यायचं आहे म्हणतो, काही बोलतात असं आहे. म्हणून भक्तिभाव भाग्याचा, हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. आणि अशा या भक्तिभावामुळं तुम्हाला माहीत आहे का, श्रीकृष्णावर गवळणीचं किती प्रेम होतं, भक्तिभाव. आता एक उदाहरण दिलं, एक चंद्रकला नावाची गवळण होती. नारदाचं येणं गोकुळात झालं एकदा. भादव्यातला जो चंद्रदर्शन असतं, भादव्यातलं चतुर्थीचं दर्शन, इतर वेळेला चंद्रदर्शन झाल्याशिवाय चतुर्थी सोडायची नाही, पण भादव्यातली चतुर्थी मात्र त्या चंद्राचं दर्शन घ्यायचं, नाहीतर मग आळ येतो, खोटा आळ येतो, चुरीचा आळ येतो, काहीतरी येतं. आणि भादव्यातली, भाद्रपद महिना म्हणजे भादव्यातली, भाद्रपद महिना चतुर्थीच्या दिवशी एक गवळण आपलं फूल नैवेद्य सगळं ताट भरून अशी घराच्या बाहेर पडली. त्या दिवशी संपूर्ण गोकुळ आपल्या घरामध्ये, आणि एकच ही गवळण बाहेर पडली. चंद्रकला तिचं नाव. किती प्रेम होतं बघा तिचं. पण सगळ्या गवळणीकडे भगवान बघायचे, डोळ्यानं खुणवायचे, गप्पा गोष्टी करायचे, पण चंद्रकलीबरोबर कधीच नाही, डुंकून सुद्धा बघितलं नाही कधी. माझ्याकडे कृष्णाने बघावं, माझ्याकडे कृष्णाने बघून हसावं, ही तिची तीव्र इच्छा होती. आणि म्हणून त्या दिवशी ताट भरून चंद्रदर्शन चंद्र उगवलेला आहे, पण ताट भरून बाहेर निघाली आणि नारद रस्त्यात भेटले. अगं चंद्रकले, एवढं ताट भरून नैवेद्याचं कुठं निघाले शेवटी पूजेला? म्हणजे चंद्राची पूजा करण्याकरता. काय मूर्ख आहेस? अगं आज चंद्राचं दर्शन करायचं नाही ना, भादव्यातला चतुर्थी आहे. भादव्यातल्या चतुर्थीला चंद्रदर्शन कधीच करायचं नाही. खोटा आळ येतो, चोरीचा आळ येतो. आणि ती चंद्रकला झटकन म्हणते, तेच तर मला पाहिजे म्हणते. माझ्याकडे कृष्ण बघतो, ह्या खोटा आळ आला तरी मी सुखी होईन. हे चंद्रकलेचं वाक्य आहे. माझ्याकडे कृष्ण बघून हसतो, बोलतो, हा खोटा आळ आला तरी मी त्या खोट्या आळानं मी सुखी होईन म्हणते. हा भक्तिभाव मंडळी असं. आणि या भक्तिभावाचा काय, या भाग्याचा, इथं भाग्य शब्द, असा भक्तिभाव ज्याच्या अंतकरणात निर्माण होईल तो भाग्यवान आहे. आपण भाग्यवान कुणाला म्हणतो संसारात? किती वेळ संपवतोच आता. भाग्यवान कुणाला म्हणतो संसारामध्ये? ज्याच्या वेळेस जमीन जुमला आहे, बंगला आहे, बायको आहे, मुलंबाळं आहेत, धनसंपत्ती आहेत, अशाला आपण भाग्यवान म्हणतो. पण तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण म्हणतात तुकाराम महाराज. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा. बायका मिळणं, मुलं होणं, बंगला होणं, पाहुणेरावळे मिळणं हे भाग्य सांगितलं नाही साधू संतांनी. संतांच्या दर्शनाला आणि भक्तिभाव निर्माण होण्याला भाग्य असं म्हटलेलं आहे. असं आहे ते. कसलेलं भाग्य म्हणते? भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा म्हणलेलं आहे. निकटवास बरा संतापायी. आणि त्या भाग्यानं काय झाला? अनंत कोट ब्रह्मांड नायक आमचा ऋणी झाला. आता ऋणी होतो का देव? असं काय ऋण काढणं चांगलं नाही मंडळी. देवाला ऋणी केला म्हणतात ह्या साधू संतांनी. केला ऋणी नारायण नवे क्षण वेगळा पुढं म्हणतात. अशा भक्तिभावानं तुकाराम महाराजांनी त्या देवाला ऋणी केला.
आता ऋणी देव तर षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे. ऐकाई यशस्वी अवदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती चेत म्हणून तो भगवंतू. असं षड्गुण ऐश्वर्य संपन्न असलेल्या परमात्म्याला तुकाराम महाराजांनी ऋणी कसा केला, कर्जबाजारी कसा केला. तुकाराम महाराजांनी कर्ज कसं दिलं देवाला. बरं देव काय गरीब आहे का घरचा? हां, लक्ष्मीकांत आहे तो. लक्ष्मी वल्लभा असं म्हटलेलं आहे. तो लक्ष्मीकांत असल्यामुळे त्याला काय कमी आहे कर्ज काढण्याचं तुकाराम महाराजाकडून. पण काय आहे, निर्गुणातून सगुणात आणलं हेच तुकाराम महाराजांनी देवाला कर्ज दिलं. तो देव निर्गुण निराकार आहे. पण निर्गुण निराकारामध्ये त्याची पूजा होत नाही. निर्गुण निराकारामध्ये तो कुणाला दिसत नाही. म्हणून भक्तिभावानं त्याला हे कर्ज त्याला निर्गुणातून सगुणात आणला आणि हेच त्याला कर्ज दिलं. केला ऋणी नारायण नवे क्षण वेगळा. आणि पुढे म्हणतात घालून या भार माता अवघी चिंता वारली. तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरेली. मग असा परमात्मा ऋणी केल्यानंतर तो परमात्मा मागं पुढं भक्ताच्या राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. घालून या भार माता. आता त्याच्या मस्तकी आम्ही आमच्या प्रपंचाचा भार घातलेला आहे. आता तो देव काय करील ते करील. तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरेली. वचन म्हणजे वेद. त्या वेदानं सांगितलंय बाबा हरी हरी म्हणा, हरी हरीचा उच्चार करा. वेदाचं तुका म्हणे वचनासाठी त्या वेदावर आम्ही विश्वास ठेवला तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून त्या भगवंताचं नाम आम्ही कंठामध्ये धारण करणं. तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरिले. वेदानं सांगितल्यामुळं भगवंताचं नाम आम्ही कंठामध्ये धारण केलं, त्याचा उच्चार आम्ही केला आणि म्हणून तो परमात्मा आमचा ऋणी झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.